नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. नंतर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बघूया की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे क्वार्टर टूचा रिझल्ट कोणत्या टाईमला आला आहे. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे क्वार्टर टूचा रिझल्ट 17 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर जवळपास 4:30 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर टूचे रिझल्ट मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी म्हणजे मंडेला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर टूचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर टूचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर टूचा. तर मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 11,534 कोटी रुपयांनी 14,855 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 12,835 कोटी रुपयांनी 14,855 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा अदर इन्कम बघितला तर तो एका वर्षाआधी 5 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये होता. मागल्या क्वार्टरमध्ये 1.68 कोटी रुपये आणि करंटली आला आहे जवळपास 500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 11,528 कोटी रुपयांनी 15,350 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 12,837 कोटी रुपयांनी 15,350 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे. 11,211 कोटी रुपयांनी 14,428 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे. 12,478 कोटी रुपयांनी 14,428 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 528 कोटी रुपयांनी 923 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 365 कोटी रुपयांनी 923 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 411 कोटी रुपयांनी 745 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील जबरदस्तपणे वाढला आहे. 280 कोटी रुपयांनी 745 कोटी रुपये. आणि जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 68.82 रुपीजने 123.60 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 46.47 रुपीजने 123.60 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे क्वार्टर टूचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा, नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. तर चला आता आपण बघूया की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने
मोबाईल अँड अदर EMS डिव्हिजन मधून Q2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 13,361 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 41% ने आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15% ने वाढला आहे. तसेच मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मधून Q2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 956 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 32% ने कमी झाला आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 42% ने वाढला आहे. तसेच मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने होम अप्लायन्सेस मधून फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 429 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 3% ने घसरला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 37% ने ग्रो झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.95%, FISची होल्डिंग आहे 20.55%, DISची होल्डिंग आहे 26.68% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.81%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे नंबर बघितले तर कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 12,192 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये कंपनीची सेल्स होती 17,691 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 38,860 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 255 कोटी रुपये. पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 375 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1233 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितले तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे 1273 कोटी रुपयांनी 1664 कोटी रुपये आणि करंटली आहे कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस जवळपास 3000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीची लॉंग टर्म बोरिंग कमी झाली आहे 136 कोटी रुपयांनी 112 कोटी रुपये आणि करंटली आहे 72 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स वाढला आहे 208 कोटी रुपयांनी 263 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो आहे जवळपास 1500 कोटी रुपये. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 28.95% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ असा की डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर लोनसाठी प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या Q2 चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे हे बघितले आणि सर्वात शेवटी बघितले डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.